हाय फ्रेंड्स, नमस्ते. मी घेऊन आले आहे घरामध्ये जे आपले ब्लाऊज पीस शिल्लक असतात त्यापासून बनणारी ही छोटीशी पर्स किंवा हँडबॅग. याला ना चेन ना बटन, अगदी साध्या सोप्या पद्धतीने ही बॅग आपल्याला बनवायची आहे आणि आपल्या किचनमधल्या घरातील कुठल्याही छोट्या मोठ्या कामासाठी हे अगदी सहज आपल्या हाताशी येईल, सहज उपलब्ध होईल अशी ही बॅग आपल्याला बनवायची आहे. जर ही तुम्हाला आवडली असेल तर लगेच माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअरसुद्धा करा. आणि पाहूया ही कशा पद्धतीने बनवायची ती. तर असा हा मी कपडा घेतलेला आहे. याची रुंदी आहे 15 सेंटीमीटर आणि याची उंची आहे 11 सेंटीमीटर. असे 2 भाग मी घेतले आहेत आणि याच्या मध्यभागी घालण्यासाठी माझ्याकडे बॅनरचा असा हा कपडा होता, हा मी मध्ये वापरणार आहे. आणि तो जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही अशी कपड्याची जी पिशवी येते तीसुद्धा मध्यभागी वापरू शकता. त्यांनीसुद्धा भरपूर असा कडकपणा या पर्सला येऊ शकतो. तर मी बॅनरचा कपडामध्ये टाकला आहे आणि चारी पण बाजूनी टीप मारून घेणार आहे. त्यानंतर आपल्याला अशा 1.5 इंचावर डॉट द्यायचे आहेत. केचपेच्या सहाय्याने मी असे डॉट दिले आहेत 1.5 इंचाच्या अंतरावर. चारही बाजूने डॉट देऊन अशा प्रकारे आपल्याला तिरप्या लाईन घ्यायच्या आहेत. मी दोरा विरुद्ध कलरचा वापरला आहे, कारण जे चेक्स बनवतो आपण त्याच्यावर ते उठून दिसतील, त्यासाठी गुलाबी कलरचा या ठिकाणी मी दोरा वापरला आहे. अशा प्रकारे एक डॉट दुसऱ्या डॉटला मिळवत आपल्याला टिप मारून घ्यायची आहे. पूर्ण आडव्या मी टिपा मारल्यात. आता विरुद्ध दिशेने सुद्धा टिपा मारून अशा प्रकारे हे 2 भाग मी तयार केले आहेत. असे बॉक्स यावर बनलेले आहेत, त्यामुळे आपली बॅग जी आहे खूप छान वाटते. आणि या दोन्हीही बाजूनी 5-5 सेंटीमीटर मिळून मी अशी हे 5 सेंटीमीटर लांबी, 5 सेंटीमीटर उंची असे धरून हे बॉक्स केले आहेत. दोन्ही बाजूने हे बॉक्स करून आपल्याला हे भाग कट करून घ्यायचे आहेत. तर कट केल्यानंतर हे 2 भाग आपल्याला असे मिळतील. अशा पद्धतीने आपल्याला हे भाग जोडायचे आहेत. तर त्याआधी आपण बेल्ट कसा बनवायचा ते पाहूया. यासाठी मी याची जी उंची आहे 3 सेंटीमीटर आहे आणि लांबी जी आहे ती 18 घेतलेली आहे, कारण मला बेल्ट लांब हवे आहेत. तुम्हाला जर कमी लांबीचे हवे असतील तर तुम्ही 13-14 असे सुद्धा घेऊ शकता. तर हे बेल्ट अशा प्रकारे बनले आहेत. थोडी जास्त मी लांबी धरली आहे आणि या ठिकाणी बेल्ट जोडण्यासाठी हा तयार कपडा आपला 14 इंचाचा होता, त्याचा मध्य येतो 7 वर. तर 7 पासून 2.5 इंच त्या बाजूने आणि 2.5 इंच या बाजूने डॉट दिले आहेत बेल्ट जोडण्यासाठी दोन्ही पण बाजूने. आतल्या भागाला पण त्याच पद्धतीने मी डॉट देऊन घेत आहे आणि या डॉटवर आपल्याला आतील बाजूने बेल्ट जोडायचे आहेत. अशा प्रकारे बेल्ट जोडून झाले आहेत आपले. आणि आता इथे आपल्याला टीप मारायची आहे, खालच्या बाजूने टीप मारायची आहे आणि या बाजूने पण टीप मारायची आहे. ही डबल टीप घेणार आहे मी. अशा प्रकारे या ठिकाणी टीप मारून तयार झालेली आहे. आता ही दोन्ही जे भाग आपण कट केले होते तसे आडवा कपडा आपल्याला पकडायचा आहे. दोन्ही पण भाग आडवे धरून टीप मारायची. इथे पण असं आडवं करायचं आहे आणि मग टीप मारायची आहे या ठिकाणी. तर या ठिकाणी अशी टीप देते मी. तर डबल टीप आपल्याला या ठिकाणी घ्यायची आहे. दुसऱ्या पण बाजूने याच पद्धतीने आपण डबल टीप देणार आहोत. आणि आता सरळ बॅक करून घेतली आहे आणि आता वरच्या बाजूने आपल्याला
डाप टीप द्यायची आहे. दोन्ही पण बाजूनी अशा प्रकारे आपल्याला डाप टीप देणार आहोत आपण. तर तयार अशी बॅग आपली ही झालेली आहे. आपल्या घरातील कुठल्याही छोट्या मोठ्या कामासाठी अगदी सहज आपल्याला वापरता येते. त्यासाठी मी चेन बेल्ट बटन काहीही न लावता अगदी साधी सोपी सरळ ही बॅग बनवली आहे. कशी वाटली ही डिझाईन तुम्हाला नक्की सांगा. धन्यवाद.